तर बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। त्याच्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता एकत्रित वितरित करण्याचा निर्णय झाला आहे। आज थोड्याच वेळात हप्ता जमा होणार असून 40,000 रुपयांची रक्कम थेट तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत आनंदाची असणार आहे। त्याच्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्कीच पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, बघा वितरण तर होणार आहे, परंतु एक अडचण सध्या निर्माण झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे। आता लक्षामध्ये घ्या, निधी वितरण तर होणार आहे, परंतु सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे, राज्य सरकारच्या वतीने जारी करण्यामध्ये आलं की 3 टप्प्यामध्ये आता हप्त्याचं वितरण करण्यामध्ये येणार। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा 12 जिल्ह्यांचा समावेश आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा 12 जिल्ह्यांचा समावेश आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, एकूण संपूर्ण महाराष्ट्रात राज्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये वितरण पार करण्यामध्ये येणार आहे। आता शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवा, आज पहिला टप्पा वितरित केला जाणार आहे। बघा आता या ठिकाणी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे वितरण चालणार आहे आणि कधी तुमचा मोबाईल वाजणार आहे की तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली। बघा 4,000 रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्यामध्ये येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची असणार आहे। त्याच्यासाठी ही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। आता या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतंय का नाही ते तुम्ही तपासून घ्या। आता शेतकरी बांधवांनो, बघा आज 12 जिल्ह्यांचा क्रमांक लागलेला आहे आणि या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये ज्या शेतकरी बांधवांचे नाव येतात त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। तर बघा पहिल्या टप्प्यात परभणी या जिल्ह्याची निवड करण्यात आली असून येथील बँकांमध्ये निधी हस्तांतरित करण्याचे काम वेगाने सुरू आहे। या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 4,000 रुपये एकत्रित लाभ जमा केला जात आहे। आज थोड्याच वेळात हप्ता जमा होणार असल्यामुळे या भागातील कष्टकरी शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली असून खरीपाच्या कामाला वेग मिळणार आहे। तर बघा आता शेतकरी बांधवांनो, विदर्भातील अकोला जिल्ह्यातील लाभार्थ्यांची डेट बँक अद्ययावत करण्यात आली असून तिथेही पैसे वर्ग करण्यास मंजुरी मिळाली आहे। प्रशासनाने या जिल्ह्यासाठी निधी आधीच वितरित केला असून बँकांनी तो लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठवण्यास सुरुवात केली आहे। आज थोड्याच वेळात हप्ता जमा होणार असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हे पैसे आता लवकरच मिळणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट पाहिलेली आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना असेच अपडेट पाहायला मिळेल।